ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला एक अमावास्येचा कारगर असा उपाय सांगणार आहे, जो केल्याने तुमच्या जीवनात जे काही संकट, अडी-अडचणी असतील, त्या 100% निघून जातील. जशा काही तुमच्या जीवनामध्ये काही करणी, नजरबाधा वगैरे असेल, तर त्यासुद्धा निघून जातील. बघा, आता एक खूप चांगला दिवस येत आहे, तो म्हणजे दीप अमावस्या. दीप अमावस्या हा दिव्यांच्या पूजनासाठी खूपच अत्यंत पवित्र दिवस मानला गेलेला आहे. तर या दिवशी आपण काय करत असतो, घरातील सर्व दिव्यांची स्वच्छता करून त्यांची आपण पूजा करतो आणि या श्रद्धेने आपण ती पूजा करत असतो. त्या दिव्यांचा प्रकाश आपण करत असतो, की या प्रकाशाप्रमाणे आपल्या जीवनातला सुद्धा जो अंधकार आहे, तो नाहीसा हो आणि या दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा तो प्रकाश, तो सकारात्मकता आपल्या जीवनामध्ये येवो. तर आपण अशा प्रकारे मी तुम्हाला कापुराचा एक उपाय सांगणार आहे. तर तो आपण करायचा आहे. त्याच्यामुळे तुमच्या घरातली सगळी काही निगेटिव्हिटी निघून जाईल. तर या दिवशी संध्याकाळी सर्वप्रथम घर स्वच्छ करून देवघरात तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा आपल्याला दिवा लावायचा आहे. त्यानंतर एका अमावास्येला करायचं असल्यामुळे अमावास्या ही कधी आहे? तर अमावास्या 11 ऑगस्टला सुरू होणार आहे उत्तर रात्री 1:53 आणि 12 तारखेला समाप्त होणार आहे 11:06. तर आपल्याला हा उपाय 12 तारखेला करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे, चला आपण जाणून घेऊया. एक पात्र घ्यायचं आहे किंवा पंती म्हणा किंवा वाटी म्हणा, जे काही तुमच्याकडे असेल ते. तिच्यामध्ये आपल्याला भीमसेन कापूरच्या 3 वळ्या टाकायच्या आहेत. शक्यतो भीमसेन कापूरच यूज करा, कारण भीमसेन कापूर हा कसा सात्विक असतो आणि भीमसेन कापूर चांगला असतो. पूजेमध्ये सुद्धा तोच वापरा. तो खूपच म्हणजे चांगली पॉझिटिव्हिटी आहे त्या कापुरामध्ये. काही मिक्स वगैरे नसते. तर तुम्ही भीमसेन कापूर शक्य असल्यास भीमसेन कापूरच वापरा. भीमसेन कापूरच्या आपल्याला 3 वळ्या घ्यायच्या आहेत. त्यासोबतच आपल्याला 2 लवंग घ्यायचे आहेत. लवंग कशा पाहिजेत, की त्यांचे जे फुलं असतात ते तुटलेले नको, अखंड लवंग पाहिजे. आणि त्यासोबतच आपल्याला 2 वेलदोडे सुद्धा हवे. मी तुम्हाला स्क्रीनमध्ये वरती दाखवतेच आहे. वरती बघा, जे तुमच्या लक्षात येईल, की वेलदोडे आणि लवंग कशा प्रकारच्या पाहिजे. तर तो आपण कापूर, भीमसेनी कापूरच्या वड्या 3, 2 लवंग आणि 2 वेलदोडे हे आपण त्या वाटीमध्ये ठेवून प्रज्वलित करायचं आहे. आणि आपण संपूर्ण घरामध्ये जसं हॉल, स्वयंपाक रूम, गॅलरी, हॉल, बेडरूम सगळ्यामध्ये तो फिरवायचा आहे. फक्त टॉयलेट आणि बाथरूमकडे न्यायचा नाही आहे. ही पूर्ण धूप आपण फिरवत असताना आपल्या म्हणजे आपण एक नामस्मरण करायचं आहे स्वामी समर्थांचं किंवा तुम्ही ज्या कोणत्या देवाला मानत असाल ते. ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ. पण काहीतरी आपण नामस्मरण करत आपण ही आपल्या सगळ्या घरामध्ये धूप फिरवायची आहे. त्याच्यामुळे काय होणार, की आपण ज्या मनापासून इच्छेने आणि ज्या सात्विक मनाने आपण हा उपाय करत आहे, त्याचे नक्की आपल्याला 100% फळ मिळणार. त्याच्यामुळे नामस्मरण केल्याने त्याची पॉवर, शक्ती यांची वाढते आणि आपण अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे. ही धूप पूर्ण आपल्या घरामध्ये फिरवून झाली, की त्यानंतर ती जी वाटी आहे, ती आपल्याला देवासमोर आणून ठेवायची आहे आणि त्या वाटीतलं ते पूर्ण जे काय आपण वस्तू टाकल्या, त्या पूर्ण जळून गेल्यानंतर ती जी राख उरते त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे थोडं आणि ते आपला मुख्य दरवाजा जो आहे, त्याच्या उंबरठ्यावरती आपल्याला ते पाणी टाकायचं आहे. त्याच्यामुळे काय होते, की आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे आलेली, ती बाहेर निघून जाते आणि जर बाहेरची कुठली निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येणार असेल, तर ती येऊ शकत नाही. ह्या नजरबाधा, दोष, करणी वगैरे हे सगळं काही निघून जाण्यास मदत होते. आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटीचे वातावरण निर्माण होते. हा उपाय आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे. त्याच्यामुळे अमावास्येच्या दिवशी तुम्ही हा उपाय संध्याकाळी नक्की करा. आणि हे आपल्याला असं वाटते हे आहे, ते आहे. पण हे जे आपण नजरबाधा वगैरे हे जे काय आहे ना, ते आपण स्वतःच आपल्या घरामध्ये घेऊन येत असतो. कारण बघा, आपण घराच्या बाहेर जातो, कधी कोणाशी आपला वाद होऊन जातो किंवा आपलं भांडण होते, तर तेव्हा जे विचार आपल्या मनामध्ये असतात, त्या माणसाविषयीचा जो द्वेष आपल्या मनामध्ये असतो, ती नकारात्मकता घेऊनच आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करतो. त्याच्यामुळे ती नकारात्मकता आपल्या घरामध्ये सुद्धा वाढते आणि ह्या सगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात होते. भांडणे, कटकटी, अडचणी सगळ्या येत असतात आपल्याला. तर ह्या सगळ्या गोष्टी न होण्यासाठी आपण बाहेर जरी गेलो, तरी कोणाशी पण शांततेतच वागायचं, शांततेतच बोलायचं आणि ही काही फक्त एका माणसाची जबाबदारी नाही आहे. तर ही आपल्या संपूर्ण घरातल्या कुटुंबियांची जबाबदारी आहे, की आपण बाहेर गेल्यानंतर आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी नाही आली पाहिजे. आपल्या घरातलं सात्विक वातावरण राहिलं पाहिजे, श्रद्धाळू वातावरण राहिलं. आपण मंदिरामध्ये जातो तर किती प्रसन्न वाटते तिथे, तसंच आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे. आपण जेव्हाही काही वाईट विचार असतात आपल्या मनात किंवा आपण वाईट कोणाला शब्द बोलतो, तर तो आपल्याला
तसाच घडतो. कारण आपल्या घरामध्ये वास्तुदेवता जी असते ती आपल्याला तथास्तु म्हणत असते. त्याच्यामुळे तथास्तु म्हटल्यानंतर आपण जे बोलतो तेच आपल्याला लागते. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये भांडणे, कटकटी करू नका आणि चांगले बोला, चांगले विचार आपल्या मनामध्ये ठेवा. म्हणजे आपल्या घरामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी राहील. आणि ज्यांच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी असते, सकारात्मकता असते, एक विचार असतो पूर्ण परिवाराचा, त्या घरामध्येच लक्ष्मीमातेचा वास असतो. तरी हे उपाय केल्याने तुम्हाला लक्ष्मीमातेची प्रसन्नता, लक्ष्मीमातेचा आशीर्वाद सुद्धा मिळणार. कारण तुमच्या घरातले सगळे भांडणं, कटकटी हे निघून जातील. तर कृपा करून हा उपाय तुम्ही नक्की करा. अमावास्येच्या दिवशी हा उपाय नक्की करा. तसं तर हा उपाय आपण प्रत्येक अमावास्येला करू शकतो. प्रत्येक अमावास्येला किंवा शनिवारी हा उपाय आपण करू शकतो. तुम्ही प्रत्येक महिन्यातून चांगला दिवस आहे अमावास्येचा, आपण त्या दिवशी कोणी म्हणतं की अमावास्येचा दिवस चांगला नसतो, पण नाही. अमावास्येच्या दिवशी आपण जर महालक्ष्मीचे पूजन करू शकतो, लक्ष्मीपूजन जर आपण करतो, तर अमावास्येचा दिवस खराब कसा काय असू शकतो? त्याच्यामुळे महालक्ष्मीचे जर आपण पूजन करतो आहे, तर हे तुम्ही जे मी तुम्हाला उपाय सांगितले ते सुद्धा तुम्ही करा आणि तुमच्या घरामध्ये ज्या काही वाईट शक्ती प्रवेश करणार असतील, त्या कधीच करणार नाही आणि तुमच्या घरातलं वातावरण खूपच चांगलं असं राहील. तर बघा, आपल्याला अमावास्येच्या दिवशी एक दीपसुद्धा प्रज्वलित करायचा आहे. संध्याकाळी हा दीप प्रज्वलित करायचा असतो. आपले जे पित्र आहेत, आपल्या पितृदेवतांच्या स्मरणार्थ दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला हा एक दिवा प्रज्वलित करायचा असतो. तर म्हणजे आपल्या परंपरेत सुद्धा असं आहे. आपले जे आई-वडील आहेत, तर ते सुद्धा आपण बघतो, की नाही बाबा अमावास्येला ते असा एक पिठाचा दिवा करतात. त्यामध्ये लांब वात टाकतात. तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल असं घालत असतात तिच्यामध्ये आणि दक्षिण दिशेला त्या त्या दिव्याची जी वात आहे ती दक्षिण दिशेला ठेवून मग ती आपण प्रज्वलित करत असतो. तो दिवा लावत असतो. तो आपण आपल्या जे पित्र आहेत त्यांच्या कृतज्ञतेसाठी त्यांचे स्मरण आपण करतो. त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे यासाठी आपण करत असतो आणि त्यांना अशी प्रार्थना सुद्धा करायची आहे, की हे पितृदेवता तुमचे सदैव आशीर्वाद आमच्यासोबत राहू द्या. म्हणजे आपले जे काही पितृदोष वगैरे असतील ते सुद्धा निघून जातात. तर लक्षात ठेवा, बघा कोणताही उपाय आपण करतो, पण त्याला सकारात्मकतेची एक जोड असते. जेव्हा आपल्या मनामध्ये भाव असेल, श्रद्धा, सकारात्मकता असेल, प्रेम असेल, आपलं सत्कर्म आपण करतो आहे, त्याच्याच जोडीने अधिक हा जो उपाय कोणतेही आपण करतो ते खूप अर्थपूर्ण आणि महत्त्वाचे ठरतात आणि त्याचे फळ आपल्याला अधिक पटीने प्राप्त होते. त्याच्यामुळे घरामध्ये नेहमी शांतता ठेवा, आदर ठेवा आणि आनंदाचे वातावरण ठेवा. हे सर्वात मोठे शुभकार्य आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल, तर चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि या अशाच धार्मिक माहितीसाठी रेखा मोरे क्रिएशनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.